नमस्कार सर. हां, नमस्कार. सर, जसं की तुम्ही सांगितलं होतं त्याचप्रमाणे आपल्याला वातावरणामध्ये एक मोठा बदल पाहायला मिळत आणि ढगाळ परिस्थिती जी आहे ती खूप तयार झालेली आहे. हो. शेतकऱ्याला म्हणा की आज 2 जुलै 2026 हो, बरोबर सर. 2 तारखेपासून ते 8 जुलैपर्यंत. हां, 2 हां. जुलै ते 8 जुलै. हो. काही भागात अतिवृष्टी होणार आहे. हो, बरोबर सर. मग अतिवृष्टीमध्ये सुरुवातीला सांगतो की मुंबई, नाशिक, हां. नंदुरबार, धुळे, हो, जळगाव, हो, अहिल्यानगर, हो, अकोले, संगमनेर, हो, त्याच्यानंतर इकडं शिर्डी, राहाता, कोपरगाव, हो, निफाड, हो. निफाड, येवला, हां. त्याच्यानंतर इकडे आपलं जळगाव जिल्हा, संभाजीनगर जिल्हा, हां, हां, हां. कन्नड, सोयगाव, हो, तसंच इकडे बुलढाणा जिल्हा, धाड, हो. सिंदखेड राजा, तसं हे पट्टा खामगाव, हां, हां. मेकर, हो, बुलढाणा, हो. अकोला, अमरावती हां. ह्या पट्ट्यात मात्र काय होणार 4 दिवसात अतिवृष्टी होणार आहे. 4 दिवसांनी. हं. हो. मात्र सर म्हणजे हे अतिवृष्टीसारखा पाऊस किती दिवस चालेल तरी? 8 तारखेपर्यंत. 8 तारखेपर्यंत. हं. मात्र 8 तारखेच्या नंतर सर पाऊस उघडण्याची शक्यता आहे का मग? हां, कमी होईल ना, जोर कमी होईल. हो आणि का? त्याच्यानंतर पुन्हा 13 तारखेला येणार आहे पुन्हा. 13 तारखेला? हां, परत 14 मध्ये मग पुन्हा ह्या शेतकऱ्यांना काय करायचं, मी म्हणलो ना हां. 4-5 दिवस शेतकऱ्याला पेरणी करायला वेळ भेटेल. हो, बरोबर. मग शेतकऱ्याला पेरणी करून घ्यायची. हो, बरोबर. हं. मात्र मग नंतर 4 दिवस पाऊस विश्रांती घेणार समजा 9, 10, 11 आणि 12 तारखेपर्यंत. हो, 13 पर्यंत. हो, मात्र 13 ला सुरुवात होणार संध्याकाळी. पुन्हा 14 परत येणार. मी म्हणलं यंदा पाऊस पुरेपूरच आला, त्याच्यामुळे यंदा विदर्भात चांगला पाऊस पडतोय. हो, विदर्भातनी चांगला पाऊस होईल असं तुम्ही सांगितलं होतं. हं. हो, बरोबर आहे सर. आणि सगळ्यात जास्त अतिवृष्टी होईल मात्र मुंबई, नाशिक. हां, हां. मुंबई आणि नाशिक. हां, आणि नंदुरबार जिल्हा, धुळे जिल्हा, हां, हां, हां. नाशिक जिल्हा हो. खूपच पाऊस पडेल. आणि त्याच्यानंतर तिकडे अतिवृष्टी होत असल्यामुळे काय होईल, हां, जे धरणं आहेत भंडारा, हां, भंडारदरा, हां. गंगापूरचं, हो, निळवंडे, हो, नाशिक जिल्ह्याचे छोटे छोटे पाझर तलाव, हो, नंदुरबार जिल्ह्याचे पाझर तलाव, हो, धुळे जिल्ह्यातले पाझर तलाव, जळगाव जिल्ह्यातले पाझर तलाव, हो. हे 8 दिवसामध्ये सगळे भरून जातील. 8 दिवसामध्ये? हो. हो का? पूर्ण आणि ते भरतील? मोठ्या धरणामध्ये मात्र आवक येईल आणि हां, हां. गोदावरीला मात्र पूर येणार. गोदावरीला मात्र पूर येणार. हो. हो. ते कोणता मारुती आहे ना दूधदंड, त्याला हो, हो, हो. बिलकुल पाणीच लागणार त्याला. हो का? बातमी येईल बघा टीव्हीला, हां, 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 दूधदंड हां. मारुतीला पाणी लागलं म्हणून. हो, 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 हो. बरोबर. हां. ते आहे ना मारुती, हो, बरोबर आहे, आहे. तर त्याला पाणी लागलं म्हणून हं. बातमी येईल, टीव्हीला बातमी येईल बघा. हो, हो. बरोबर सर. हं. मात्र एवढा पाऊस होणार सर? तेवढा पाऊस होणार. आणि तिकडे पाऊस पडत असल्यामुळे काय होणार, पुन्हा हे कोकणात देखील खूप पाऊस आहे. मग पुणे, हां, हां. याच्यावर रत्नागिरीपासून तर इकडे हो. पालघरपर्यंत. हो, हो. मग त्याच्यामुळे काय होईल, सांगली जिल्हा, सातारा हो, जिल्हा, हो. सोलापूर जिल्हा, हो. कोल्हापूर जिल्हा, हं. इकडं बीड जिल्हा, धाराशिव, हो, नांदेड हो. इकडं मग पाऊस हे सुरूच राहील. बरोबर आहे. हं. मात्र सर याच्यामध्ये कोणी वंचित राहणार नाही, सगळेच जाईल. हो का? मात्र या पावसामध्ये कोणीच सुटणार नाही. मी म्हटलं तर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये सगळ्यांच्या पेरण्या होतील. हो, हो, हो. बरोबर आहे. 2 महिन्यापूर्वीच्याच रेकॉर्डिंगमध्ये तुम्ही सांगितलं होतं. 3 टप्प्यात पाऊस येईल. हो, 3 टप्प्यामध्ये सांगितलं होतं. बरोबर आहे. एक 20 ते 30 मध्ये शेतकऱ्याच्या पेरण्या होतील जर झाल्या, हो, तर बघा मी 28 तारखेला सोयाबीन पेरलेलं आज उगवलंय. हो, हो. बरोबर आहे. आणि त्याच्यानंतर 10 जुलै ते 15 जुलैमध्ये. हो, हं. बरोबर. मात्र सर हे पाऊस कारण जे की हे आहे पावसात 8-9 तारखेपर्यंत राहील. 8-9 तारखेपर्यंत राहणार. मग त्याच्यानंतर वापसा कुठं होणार नाही. त्याच्यामुळे मग त्यांच्या पेरण्या 10 ते 15 मध्येच जाणार. हो, हो, हो. बरोबर आहे. त्याच्यात बी शेतकऱ्यांनी 14 तारखेच्या आत पेरलं तर बरं आहे, नसतं मग त्यांच्या लांबल्याच मग. हो का?